नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS म्हणजेच महाटेस्ट सिरीज या यूट्यूब चॅनलवर त्याचबरोबर MTS या मोबाईल ॲप्लिकेशनवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत की अंकगणित आणि बुद्धिमापन हा जो विषय आहे आपल्या स्पर्धा परीक्षेला, म्हणजे सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला हा विषय आहे। तर त्याच्यामधले पोलीस भरती, पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ या परीक्षेसाठी किंवा इतर काही सरळ सेवा लेवलच्या परीक्षा आहेत, तर त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या अंकगणितातील 25 अत्यावश्यक प्रश्नांची तयारी, त्याचं विश्लेषण आज आपण पाहणार आहोत। ते काही जणांना ते प्रश्न गेलेले आहेत, PDF द्वारे त्यांच्याकडे पोहोचलेले आहेत, तर त्याचं विश्लेषण आजच्या टेस्टमध्ये आपण पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर सुरुवात करण्यापूर्वी की ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा आपली अजून परीक्षेची तयारी कमी पडते किंवा मला अगदी पहिल्यापासून तयारी करायची आहे, हमखास मला यशस्वी व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण किंवा ज्या मुलांना क्लासेस लावणं किंवा गैरसोयीचं आहे, तर त्यांच्यासाठी आपण एक ऑनलाईन या ह्याच्यावरती ऑनलाईन पद्धतीनं काही अत्यल्प फीमध्ये पोलीस भरतीची एक स्पेशल पूर्ण सिलेबसची बॅच, त्याचबरोबर पोस्टमन आणि मेलगार्ड मल्टीटास्किंगची सुद्धा एक अंकगणित आणि बुद्धिमापन याची स्पेशल बॅच, आणि त्याचबरोबर संपूर्ण 100 प्रश्नांची सुद्धा एक पूर्ण बॅच, ह्या अशा बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत। जर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की बाबा मला 100% तयारी करायची आहे, मला 100% यशस्वी व्हायचं आहे, तर तुम्ही त्याची अधिक माहिती घ्या आणि आमच्याशी अटॅच राहा। आता आपण बघूयात की हे 25 प्रश्न कसे सोडवलेले आहेत। प्रश्न मी वाचतोय। तर पहिला प्रश्न असा आहे, पहा, 11 संख्यांची सरासरी 30 आहे, जर पहिल्या 10 संख्यांची सरासरी 22 असेल तर 11वी संख्या कोणती? तर 11 संख्या आहेत, त्याची सरासरी 30 आहे, म्हणजे त्याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला माहिती आहे की सरासरी आहे 30 आणि संख्या आहेत 11, म्हणजे एकूण बेरीज होणार 11 गुणिले 30 बरोबर 11 × 33 म्हणजे 330। ही झाली 11 संख्यांची 30 सरासरी असतानाची होणारी बेरीज। त्याने सांगितलं की पहिल्या 10 संख्यांची सरासरी ही 22 असेल। पहिल्या 10 संख्यांची म्हणजे 10ची सरासरी 22, म्हणजे 10 गुणिले 22 ही त्यांची बेरीज होईल आणि ती होईल 22 × 10 = 220। आणि मग यातून म्हणजे ही आहे 11 जणांची बेरीज, ही आहे 10 जणांची बेरीज। मग ही जर आपण वजाबाकी केली, 3 मधून 2 गेले 1, 3 मधून 2 गेले 1, म्हणजे 110, म्हणजेच ही जी 11वी संख्या आहे ती असेल 110। याचं उत्तर आहे 110। त्यानंतर पुढचा प्रश्न कसा आहे, पहा, प्रश्न मी सावकाश वाचतो आणि तुम्ही तो लिहून घ्यायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांच्याकडं हे प्रश्नावली नाही आहे त्यांनी तो प्रश्न लिहून घ्यायचा, आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनीही घ्यायचा। तर पहा, रीमा व सीमा मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात। रीमा एकटी ते 9 दिवसात पूर्ण करते, तर सीमा एकटी ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न विचारला आहे। म्हणजे रीमा आणि सीमा, ह्या रीमा व सीमा, तर ह्या दोघी एक काम पूर्ण करायला 6 दिवस लावतात, म्हणजे 6 दिवसात पूर्ण करतात। आणि रीमा एकटी, म्हणजे फक्त रीमाला ते काम दिलं रीमा, तर ती 9 दिवसात पूर्ण करते। पहा, आता प्रश्न फक्त समजून घेऊया। तोंडी प्रश्न आहे हा, पटकन आपल्याला सोडवता येईल। हे प्रश्न लॉजिकली फार लवकर सुटतात, फक्त प्रश्न समजला पाहिजे। एक काम आहे, काम काय आहे मला माहीत नाही आहे, पण ते काम जर ह्या दोघींनी मिळून करायचं ठरवलं तर 6 दिवसात पूर्ण होतं, म्हणजे हा मुद्दा आम्हाला समजला। त्यानंतर जर तेच काम, म्हणजे कामात बदल नाही आहे, काम तेच, फक्त रीमा एकटीच करत असेल तर तिला 9 दिवस लागतात। मग प्रश्न विचारला की रीमाऐवजी जर ते सीमाला एकटीला करायला लावलं तर तिला किती दिवस लागतील, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। मग इथं काय करायचं आहे, काही नाही, आपण फक्त एक लॉजिक वापरू। 6 आणि 9 हे आकडे आलेत ना प्रश्नामध्ये, मग तुम्ही काय करा, अशी एक संख्या निवडा की या दोघींनी तिला भाग जावा, म्हणजे थोडक्यात लसावी हो, म्हणजे 9 आणि 6 भाग लागणारी तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता। आता मी इथं काय करतो, 9 आणि 6 भाग लागणारी संख्या 90 अशी मी घेतो, 90 घेतली। मग आता असं समजूया की ह्या 90 हे काम आहे। आता काम आपण मनातली मनात काही ॲज्युम करू शकतो। मी समजतो की बाबा काय करायचं आहे, तर 90 झाडे लावायचे असं समजूया, आपण काही घेऊया। आता वृक्षारोपणाचं घेऊ काम आपण, की 90 झाडं लावायचं काम आहे असं गृहीत धरूया आता आपण। आता आपल्याला माहिती आहे की रीमा आणि सीमा जर दोघी मिळून करत असतील 6 दिवसात, तर एका दिवसात दोघी किती करतील, एका दिवसात दोघी म्हणजे दोघी मिळून किती करतील, तर 90/6 करतील, म्हणजेच 90/6, म्हणजे भाग लावला 6 × 6 राहिले 3, 6 × 5 = 30, म्हणजे 15 झाडे ह्या दोघी
एका दिवसात लावतील. आता हेच काम रीमा एकटी जेव्हा करेल, म्हणजे रीमा एकटी करेल, आता रीमा करती, फक्त रीमा करती, तर रीमाला किती दिवस लागतात? 9 दिवस लागतात. मग झाडे किती लावायचे आहेत? 90 आहेत. म्हणजे एका दिवसात ती किती वार? 90/9 म्हणजे 10, म्हणजे 10 झाडे ही रीमा एका दिवसात लावणार आहे. मग आता दोघी मिळून लावतात 15, त्यात रीमा लावती 10, म्हणजे रीमा लावती 10 झाडे, म्हणजे राहिलेली 5 झाडे ही कोण लावत असली पाहिजे? सीमा लावत असली पाहिजे. मग सीमा जर दिवसाला 5 लावते, सीमाचं आपल्याला समजलं की सीमा दिवसाला 5 लावते, तिला 90 झाडं लावायची आहेत, म्हणजेच 90/5 आणि म्हणजे 18×5 म्हणजे 18 दिवस लागतील तिला तेवढी झाडे लावायला. म्हणजे त्याचं उत्तर असेल सीमा 18 दिवसात तेवढी झाडे लावेल. मग आता आपण 90 ही जो आकडा घेतला होता तो मी घेतला होता, तुम्ही 90च्या ऐवजी दुसरी कोणतीही संख्या घेऊन उदाहरण चेक करायचं. फक्त संख्या अशी घ्यायची की तिला 6नी पण भाग गेला पाहिजे, 9नी पण भाग गेला पाहिजे. तुम्ही 18 घेतलं तरी चालेल, कारण 9नी भाग 18 विटा धरा. इथं काही काम मनातल्या मनात धरायचं का आपल्याला लिखाण करायचं नाही, काही नाही, फक्त आपल्याला उत्तर काढायचं असतं. फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचा, उदाहरण समजून घ्यायचं. म्हणजे अशी कामाची जी उदाहरणं असतात ही फार इझिली सुटतात. म्हणजे सूत्र वगैरे न वापरता सूत्र तयार करावं लागतं, ती काही गरज नाही त्याची. हां, तुम्ही फक्त आपलं सदसद विवेक बुद्धी वापरायची बस, म्हणजे लॉजिक वापरायचं थोडक्यात. आलं लक्षात? तर तुम्ही वेगवेगळ्या संख्या घेऊन त्याचं उत्तर काढून टॅली करा, म्हणजे तुम्हाला असल्या उदाहरणाचं ऑटोमॅटिक प्रॅक्टिस होईल. त्यानंतर पाहूया पुढचं उदाहरण. पुढचं उदाहरण असं आहे, 400 रुपये प्रतिवर्षी. उदाहरण वाचतो पूर्ण. 400 रुपये प्रतिवर्षी टिंब सरळ व्याज दराने 5 वर्षासाठी 520 रुपये होतील. म्हणजे मुद्दल आहे 400 रुपये, मुद्दल 400 रुपये, 400 रुपये मुद्दलाचे टिंब दराने म्हणजे सरळ व्याज दराने असं विचारले. म्हणजे व्याज आपल्याला माहीत नाही आहे, आर म्हणजे आरला आपण रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे त्याला आपण व्याजाचा दर असं म्हणतो. मराठीमध्ये अक्षर वापरलं तर द, इंग्लिशमध्ये वापरलं तर र, म्हणजे आर आपल्याला माहीत नाही आहे. त्यानंतर आपल्याला जे दिलं आहे ते काय दिलं आहे? मुदत दिलेली आहे. मुदतीला आपण कालावधी म्हणतो, त्याला एन म्हणतात. एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स. एन दिला आहे 5 वर्ष. आणि रास दिलेली आहे, रास. ती रास दिली 520, म्हणजे रास आहे 520. रास बरोबर 520. आता पहा, मी प्रश्न फक्त लिहिला, तोंडी उदाहरण करण्यासारखं आहे. सूत्र आपल्याला माहित आहे, मुद्दल आहे 400 रुपये, 5 वर्षानंतर तिची रास म्हणजे आम्हाला मिळतात किती? 520 रुपये मिळतात. मग विचारले व्याजाचा दर काय होता? मग आता आपल्याकडं सरळ व्याजाचं सूत्र आहे. सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100 किंवा PNR भागिले 100 कसंही घ्या. म्हणजे मुद्दल 400 गुणिले दर मला शोधायचा आहे, कालावधी दिलेला आहे 5 वर्ष भागिले 100. आता सरळ व्याज मला माहित नाही आहे, पण 500 रुपये 520 रुपये रास येते. मग इथं व्याज किती होणार आहे? म्हणजे व्याज बरोबर रास वजा मुद्दल, म्हणजेच 520 वजा 400 म्हणजे तुमचं व्याज असणार आहे 120 रुपये. म्हणजे व्याजाच्या ठिकाणी फक्त किंमत भरा, म्हणजे संपलं तुमचं उदाहरण. 120 बरोबर 400 गुणिले 5 गुणिले द भागिले 100. भाग लावा, ह्या 2 शून्य 2 शून्य गेल्या, हे 5 आणि 4 इकडे घ्या, म्हणजे 120. 4 खाली आलं, 5 पण खाली आलं, तुम्हाला दर मिळणार आहे. भाग लावूया, 5 ने भाग लावतो बघा, किंवा 4 ने लावतो. 4 1 4, 4 2 12, वरची 0, 5 1 5, 5 1 30, म्हणजे व्याजाचा दर असणार आहे 6%. याचं उत्तर असेल 6%. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न कसा आहे पहा. महेशने 13% फायदा करून एक सुटकेस, म्हणजे त्याचा जो नफा आहे तो 13% आहे. उदाहरण पूर्ण वाचतो. महेशने 13% फायदा करून एक सुटकेस 598.9 म्हणजे 598 रुपये 90 पैसे असा त्याचा अर्थ आहे. रुपयास विकली तर त्या सुटकेसची खरेदीची किंमत किती? म्हणजे फायदा दिलेला आहे 13%, त्यानं 13% फायदा घेतला आणि विक्रीची किंमत दिलेली आहे. विक्रीची किंमत विकली केवढ्याला हे दिलेलं आहे. सुटकेस केवढ्याला विकली तर 598.9, 589.9, सॉरी मी 598 आहे, 598.9, 598.9
एवढ्या रुपयाला विकली तर आपल्याला विचारले की त्याच्या खरेदीची किंमत किती असेल. आता पहा खरेदी किंमत कशी काढायची. दोन पद्धतीने उदाहरण सोडवत येतं. आता मी मुद्दाम तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवतो, म्हणजे एक सूत्रही आहे आणि कॉमन सेन्सही आहे. कॉमन सेन्सनं सोडवायला गेलो तर 13% फायदा घेतला होता. मग आता जर समजा 100 रुपये खरेदी असेल, म्हणजे 100 रुपयाची जर खरेदी वस्तू असेल, ती सुटकेस असेल, काही असेल, तर 13% फायदा होणार आहे. म्हणजे ती वस्तू विकली जाणार कितीला, तर 113 रुपयाला विकणार. विक्री म्हणजे विक्री होणार 113ला, कारण का 100ची असेल तर 13 रुपये नफा घेणार आहे तो. आता वस्तू केवढ्याची आहे मला माहित नाही आहे, म्हणजे ती 100 रुपयाची आहे असं मी गृहीत धरलं. म्हणजे 100 रुपये खरेदी आणि मग त्यावेळेला विक्री किती केली आहे मला माहित आहे, दिलेली आहे. काय दिले 598 रुपये, म्हणजे 598 598.9 इथं 598 598.90 म्हणजे 9 एवढ्या रुपयाला विकली. झालं. आता आपल्याला 100 किंमत काढायची. तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केला तर काय होणार, 100 गुणिले 113 बरोबर 598.9 आणि गुणिले 100. आता हे 100 न गुणतो म्हणजे काय होणार, 113 इकडे जाऊन भागिले होईल. हां, म्हणजेच x बरोबर 598 पॉईंट कॅन्सल केला, 1 शून्य वाढवली, कारण का 100 ने गुणलं म्हणजे 2 घरं पॉईंट पुढे सरकेल, 1 घर ऑटोमॅटिक सरकला आणि 1 शून्य वाढवली आणि हे आता येईल 113 खाली भागिले होईल. आता सरळ तुम्ही 113 ने त्याला भाग लावू शकता. 113 ने भाग लावूया. भाग लावतो पहा मी. 113 1 113. आता बघा 113 ने 4चा भाग लागेल. 113 ने 4चा भाग लागेल. 4चा भाग लावूया. 5चा लागतोय का बघा. 500 तरी 565. 5चा भाग लागेल. 5चा बघा 113 गुणिले 5 किती येते बघा. 5 3 1500, 5 4 1, 5 1 5 आणि 1 6 आणि 5 1 5 म्हणजे 565 होते. म्हणजे 5चा भाग लागतो. 5चा भाग लावला. 565 598 मधून वजा होईल, म्हणजे 598 वजा 565 म्हणजे राहिले किती पहा. 8 मधून 5 गेले 3, 9 मधून 6 गेले 3 आणि 5 5 गेले 0 म्हणजे 33 राहिलं. म्हणजेच 33 राहिलं. इथं 339 झालं. मग आता डायरेक्ट भाग लागेल 113 न, म्हणजे 113 त्रिक आणि ही वरची 0 म्हणजे तुम्हाला x ची किंमत मिळणार आहे 530. हे आहे तुमचं एक कॉमन सेन्सनं काढलेलं उत्तर. आता हेच उदाहरण जर आपण दुसऱ्या पद्धतीने केलं, म्हणजे एक सूत्र पण आहे. हां, आता त्या सूत्राने मी सूत्र तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही त्या सूत्राने ते उदाहरण करू शकता. तर सूत्र असं आहे, खरेदीची किंमत बरोबर विक्री. जर विक्रीची किंमत माहीत असेल तर विक्री गुणिले 100 भागिले 100. आता जर नफा असेल तर 100 अधिक नफा असं घ्यायचं. अधिक 100 अधिक शेकडा नफा. या सूत्रात तुम्ही किंमत घातली तरी सुद्धा तुम्हाला हेच उत्तर मिळेल. हे सूत्र आहे, ते सूत्राने तुम्ही सोडवा, तेच कॅल्क्युलेशन होणार आहे. हे सूत्रानं हे आपल्या कॉमन सेन्सने मी केलं होतं. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. क्वेश्चन नंबर 5 म्हणजे पुढचं उदाहरण पहा. तर 9/10 दशांश अपूर्णांकात रूपांतर करा असा प्रश्न आहे. 9/10. मग आता 9/10 पहा. आता त्याचं दशांशमध्ये करायचं आहे. 9/10. तर दशांश करायचं म्हणजे दशांश चिन्ह आलं पाहिजे. मग जर का छेदाला एकावरती जेवढ्या शून्य असतील तेवढ्या घरावरती पॉईंट सरकतो. म्हणजे सरळ तुम्ही जर पॉईंट दिला तर 0.9 हे त्याचं उत्तर असेल. ह्याचं उत्तर आहे 0.9. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 20 पैसे व 4 रुपयाचे गुणोत्तर किती. 20 पैसे व 4 रुपयेचं गुणोत्तर विचारलंय. म्हणजे 20 आहेत ते पैसे आहेत आणि 4 रुपये आहेत. आता गुणोत्तर काढत असताना गुणोत्तर ही एक पटदर्शक संख्या असते, पण एकक विरहित असते. कारण का, तर एकक समान असतील तरच गुणोत्तर काढता येतं. आता हे आहे पैशामध्ये, ते आहे रुपयामध्ये. आणि मग आपल्याला एक तर ह्या रुपयाचे पैसे केले पाहिजे किंवा पैशाचे रुपये केले पाहिजेत. सोपं काय आहे, तर रुपयाचं पैसे करणं म्हणजे मोठ्या रकमेची छोटी रक्कम करणं सोपं आहे. म्हणजे तुमच्या हातात 100ची नोट दिली, तुम्हाला सांगितलं की जा खर्चून ये, ह्यातले 80 रुपये खर्च, तर तुम्ही खर्चू शकता. पण तुमच्या हातात 80 रुपये दिले आणि सांगितलं की बाबा 100 रुपये खर्चून ये, आपण येऊ शकणार नाही. म्हणजे मोठ्यातून छोटं करणं सोपं आहे. करूया. हे पहा, 20 पैसे मी तसंच ठेवतो. 20 पैसे आणि हे 4 जे होतं 4 रुपये होतं. आपल्याला माहिती आहे 100 पैसे म्हणजे 1 रुपया. म्हणजे झालं बघा, ह्या 4चे मी पैसे करून घेतले. मग पैसे केले, आता हे पण पैशात आहे. म्हणजे पैसे कॅन्सल झालं भागाकारामध्ये. आता फक्त भाग लावा. 0 0 गेली. हां, आता भाग लावूया. इथं
बेके बेहा बेदुनी 4 म्हणजे वर राहिलं 1 आणि खाली आलं 10 दुनी 20 म्हणजे 1/20 हेच गुणोत्तर असे लिहितात 1/20. पर्याय असा दिला आहे, त्यामुळे त्याचं उत्तर असेल 1/20. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे. पुढचा प्रश्न मी लिहितोय 16.02. प्रश्न काय पहा 16.02 गुणिले आहे 0.001 बरोबर प्रश्नचिन्ह. आता फक्त आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता हे काय सगळे पॉईंटच आहेत, म्हणजे 1नंच गुणायचं आणि 1नं कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. त्यामुळे हे जे उत्तर आहे 16.02 तसंच राहा. आता मी पॉईंटचा विचार नाही केला, हा त्या पॉईंट नाही असं समजून गुणाकार केला. आता फक्त पॉईंट मोजा 1 2 3 4 आणि 5 घरावर पॉईंट आहे. आता पॉईंट इथं नाही आहे, तो शेवटी आहे. 5 घरावर करा 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 1 2 3 4 5 घरावर पॉईंट झाला. हे तुमचं उत्तर असेल. त्यानंतर हा पर्याय तुम्ही निवडायचा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तर पुढचा प्रश्न काय पहा. पुढचा प्रश्न आहे एचे उत्पन्न बी पेक्षा 20% जास्त आहे. एचे उत्पन्न बी पेक्षा 20% जास्त आहे, तर बीचे उत्पन्न ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. आता हा प्रश्न आहे पहा. अतिशय शॉर्टकट पद्धतीने असे प्रश्न सुटतात. तुम्हाला किती टक्क्यांनी कमी आहे असं प्रश्न विचारले. प्रश्नात काय विचारले किती टक्क्यांनी कमी आहे, मग ते डायरेक्ट काढायचं. कमी टक्के बरोबर सूत्र असं आहे पहा, कमी टक्के बरोबर. आता प्रश्नात दिले एचं बी पेक्षा जास्त आहे. किती जास्त आहे 20% जास्त आहे. मग सूत्र असं आहे जास्त टक्के. प्रश्नात असतं ते किती टक्के जास्त आहे ते जास्त टक्के भागिले. आता भागिले 100 अधिक जास्त टक्के 100 अधिक जास्त टक्के आणि ह्याला गुणिले 100 झालं तुमचं. ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही किमती भरा, तुमचं उत्तर तयार आहे. बघूया जास्त टक्के किती आहे 20 आहे. 100 अधिक जास्त टक्के म्हणजे 100 अधिक 20 म्हणजे 120 आणि गुणिले हे 100. ह्या शून्याला ही शून्य गेली, भाग लावला. बेके बेहा बेसक 12 6 इकडे 100ला भाग लागेल. 6 के 6 परत 6 के 6 राहिले 4 40 झाले. 6 6 36 राहिले 4 40 झाले. पुन्हा 6 6 36 पुन्हा 30 क्रिया होणार, पुन्हा 4 राहणार, पुन्हा 40 होणार, पुन्हा 6 6 36 म्हणजे आपलं उत्तर आहे 16.66. 2 घरापर्यंत 10 म्हणजेच 16.66% हे त्याचं उत्तर असेल. तो पर्याय त्याचा बरोबर असेल 16.66. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो बेरजेचा क्वेश्चन आहे. दशांश चिन्ह असणाऱ्या अपूर्णांकांची म्हणजे दशांश अपूर्णांकाची बेरीज आहे. प्रश्न मी फळ्यावरती लिहितो 45.95. काय आहे पहा 45.95 अधिक 240.016 240.016 अधिक 33.98 अशा पद्धतीने ही बेरीज करायची आहे. तर बाळांनो ही बेरीज अशी आडवी करायची नाही. कारण का तर दशांश चिन्ह आहे, हे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह यावं लागतं. आणि जर तुम्हाला 100% उत्तर बरोबर काढायचं असेल तर ती उभीच बेरीज करायची. आणि त्यामुळं मी उभी बेरीज करतोय पहा 240. पहिल्यांदा मोठी संख्या ती घेतली मी 16. त्यानंतर मी घेतोय 33.98. ते आता असं लिहावं लागेल कारण इथं शून्य देतो आपण. इथं एक शून्य पडेल म्हणजे एकाखाली एक यावं, बेरीज चुकू नये यासाठी. आणि त्यानंतर आहे 45.95. इथं शून्य पडेल, इथं शून्य पडेल. आता बेरीज आहे, सरळ बेरीज करा. 606 8 आणि 5 13 13 आणि 1 1404 4 आणि 1 9 1 10 10 आणि 9 19 1909 4 आणि 1 5 आणि 1 6 6 आणि 3 9 4 आणि 3 7 7 आणि 4 11 4 आणि 1 2 आणि 1 3 म्हणजे 319.946 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे पहा. प्रश्न आहे, प्रश्न लिहितो मी. हा करणीशी रिलेटेड प्रश्न आहे. करणी या टॉपिकमधला आहे तो. तर तो असा आहे वर्गमुळात 18 अधिक 2 वर्गमुळात 50 वजा वर्गमुळात 72 बरोबर प्रश्नचिन्ह असा आहे.
ही शुद्ध करणी आणि मिश्र करणी हा जो काही प्रकार आहे, हे प्रकरण आहे तिथं आपण क्लिअर केलेलं आहे. आता हे उदाहरण फक्त पहा तुम्ही. ज्यावेळेला पूर्ण संख्या ही त्या करणीमध्ये असते, म्हणजे ही कर्निस्थ संख्या आहे, कर्निस्थ संख्या आहे, कर्निस्थ संख्या आहे, करणीमध्ये असते आणि सगळी संख्या जर आतमध्ये असेल तर त्याला आपण शुद्ध करणी असं म्हणतो. जो करणी हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये हे बेसिक मी क्लिअर करून दिलेलं आहे. आणि जर एक संख्या बाहेर आणि करणीत काहीतरी असेल तर त्याला आपण मिश्र करणी म्हणतो. मग आता ही जी शुद्ध करणी आहे त्याची मिश्र करणी करून घ्यायची. मग करून घेऊया. आपल्याला माहिती आहे की 18 मध्ये वर्गमूळ निघणारं कोण आहे, तर 9 दुनी 18 आणि 9 वर्गमूळ निघतं. म्हणजे हेच 18 मी 9 गुणिले 2 फक्त असं लिहिलं, फक्त मी मांडणी बदलली, 18च लिहिलंय मी. अधिक हे 2 तसंच, हे बाहेरचंच आहे. आता ह्या 50चं पण मी तसंच केलं, 25 गुणिले 2 कारण 25 गुणिले 50. आता हे वजा चिन्ह तसंच आहे. आता हे 72चं मी काय केलं तर 36 गुणिले 2 केलं, 36 गुणिले 72. का तर 36 वर्गमूळ निघतं. आता ज्यांचं वर्गमूळ निघतं त्या संख्या बाहेर काढा. म्हणजे ह्या 9चं वर्गमूळ निघतं, बाहेर आलं 3, हे वर्गमूळ 2 तसंच राहिलं. आधी आता हे 2 आहेच, पुन्हा कंसात ह्या 25 वर्गमूळ निघतं 5 आणि हे वर्गमूळ 2 तसंच, वजा 36 वर्गमूळ निघतं 6 आणि हे वर्गमूळ 2 तसंच. ही तर आता बघा ह्यांचा गुणाकार होईल म्हणजे 3 वर्गमूळ 2 अधिक 5 दुणे 10 वर्गमूळ 2 आणि वजा 6 वर्गमूळ 2, हे वर्गमूळ 2 वर्गमूळ 2 वर्गमूळ 2 म्हणजे ही सजातीय पद आहेत. मग यांची बेरीज करायची म्हणजे फक्त सहगुणकांची बेरीज करायची म्हणजे तुम्हाला मिळेल 3 अधिक 10 वजा 6 आणि वर्गमूळात 2. पूर्ण पायरी मी लिहिलेली आहे, लक्षात घ्या. 10 3 13 झालं आणि 13 मधून 6 गेले कारण 6 ते वजा होतं आणि मग राहिले 7. म्हणजे तुमचं उत्तर आहे 7 वर्गमूळात 2. याचं उत्तर असेल 7 वर्गमूळात 2. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे, 100 300 आणि 500 या 3 संख्यांची सरासरी किती? 100 300 500 संख्या लिहितो, बेरीज करा, तोडीच करता येते, हे तोडीच करूया आपण. 100 300 आणि 500 हो संख्या, तरी पण मी लिहितो 100 अधिक 300 आणि 500 ह्या संख्या दिल्यात. आता सरासरी विचारले म्हटलं की आपल्याला काय सूत्र माहिती आहे की दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. म्हणजे ह्यांची बेरीज केली मी 100 300 400 आणि 500 900 आणि ही सरासरी 3 संख्यांची म्हणजे 900 भागिले 3 म्हणजे सरासरी असेल तुमचं 300. ह्याचं उत्तर आहे 300. त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा. प्रश्न असा आहे, 70 या संख्येचे असे 2 भाग केले की पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या 2/3 भाग असेल तर लहान संख्या कोणती? आता हे प्रश्न सोडवण्याला 2 पद्धती आहेत बाळा. एक तुम्ही पर्यायावरून सोडवू शकता आणि दुसरी पद्धत मी तुम्हाला आता दाखवतोय. आता मी तुम्हाला हे उदाहरण सोडून दाखवतोय आणि त्याचं उत्तर आपण काढूया आणि मग तुम्ही त्याचे पर्याय मी तोंडी सांगेन, तुम्ही त्या पर्यायावरून चेक करू शकता. तर बघा 70 या संख्येचे 2 भाग करायचे की पहिली संख्या दुसरी संख्या यांच्यातला संबंध दिलेला आहे आपल्याला. समजा पहिली संख्या मी x असं गृहीत धरलं, पहिली संख्या x मानू, पहिली संख्या x. मग दुसरी जी असेल दुसरी संख्या, तर दुसरी किती आहे तर पहिलीच्या 2/3 भाग. मग 2/3 म्हणजेच 2x/3 आणि मग ही कोणाची फोड आहे, हे 70चे 2 भाग केलेले आहे म्हणजे ह्या दोघींची बेरीज ही 70 असली पाहिजे. म्हणजे दिलेल्या अटीनुसार आपल्याला मिळेल x अधिक 2x/3 बरोबर 70. आता ही अपूर्णांकाची बेरीज करायची आहे फक्त, म्हणजे ह्याचा छेद 1 धरूया आपण, x म्हणजे x/1. आता करूया तिरकस गुणाकार, 3 इकडे गुणलं 3 1 3x, हा बेसिक काय बेरीज लक्षात घ्या, अपूर्णांकाची बेरीज अधिक ह्या 1 ने इकडे गुणलं 2 1 2x भागिले 3 बरोबर 70. आता हे 3x आणि 2x किती झाले बघा 5x बरोबर. हे 70 इकडे आहे, हे 3 तिकडे जाईल, गुणिले होईल, गुणाकार करून वेळ घालवायचं नाही, लिहायचं फक्त 70 गुणिले 3. आता हे 5 तिकडे जाईल, भागिले होईल म्हणजे x बरोबर 70 गुणिले 3 भागिले 5. लावा भाग लावला, 5 1 5 5 1 5 राहिले 2 20 झाले, 5 चौक 20, 14 गुणिले 3 42 म्हणजे एक संख्या 42 आहे. आता 1 42 आहे म्हणजे आपल्याला दुसरी विचारली, मी दुसरी पण काढूया ना, त्यातली लहान विचारली आपल्याला. अहो दोघींची बेरीज जर 70 असेल त्यातली 1 42 असेल तर दुसरी असणार ती 42 वजा केल्यावर आणि त्याचं उत्तर कमी येणार आहे म्हणजे लहानच विचारली आपल्याला आणि म्हणून ही मोठी असणार आहे ना, म्हणून लहान संख्या विचारली आहे. मग लहान संख्या काय असेल तर लहान संख्या असेल 70 वजा 42 आणि ह्याचं उत्तर येईल 10 तून 2 गेले 8 ह्याच्या परत आणि 2 म्हणजेच 28 ही लहान संख्या असेल. मोठी विचारली असती तर उत्तर होतं 42. तर ह्याची आपल्याला लहान विचारली होती, याचं उत्तर आहे 28.
त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, एका व्यक्तीकडे 1 रुपया, 5 रुपये व 10 रुपयाच्या समान नोटा आहेत. ती एकूण रक्कम 480 रुपये असल्यास त्याच्याकडील नोटांची संख्या किती, असा प्रश्न आहे. म्हणजे 1 रुपयाच्या नोटा आहेत, 5 रुपयाच्या आहेत आणि 10 रुपयाच्या आहेत. तर आता घेऊयात आपण, आणि त्या समान नोटा आहेत आणि त्याचे एकूण 480 रुपये त्याच्याकडे आहेत. म्हणजे 1 रुपया, 5 रुपये आणि 10 रुपये त्या समान नोटा, आणि एकूण रक्कम जी आहे, जी रक्कम आहे ती रक्कम आहे 480 रुपये. आता नोटा समान आहेत म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे बाबा, 1 रुपयाचे जर माझ्याकडे 10 नोटा असतील तर 10 रुपये होणार. जर 5 रुपयाच्या माझ्याकडे 10 असतील तर 10 5 50 होणार. म्हणजे जेवढ्या नोटा आहेत आणि त्या किती रुपयाच्या आहेत त्या दोघींचा गुणाकार म्हणजे ती रक्कम असते. म्हणजे सगळ्या नोटा मी 100 पटीत बांधल्या. आता समीकरण तयार करूया ना आपण. मग काय होईल, तर नोटा 1च्या पटीत धरल्या तर हे नोटाची किंमत होईल 100 रुपये, कारण 100 गुणिले 1 म्हणजे 100च, अधिक इथं 5 100, कारण 100 नोटा 5 रुपयाच्या म्हणजे 5 100 एवढी रक्कम झाली, अधिक 10 रुपयाच्या पण 100च नोटा म्हणजे 10 100 एवढी रक्कम झाली. आणि ही रक्कम आपल्याला दिलेली आहे 480. करा बेरीज, 1 आणि 5 म्हणजे 5 1 आणि 1 1 6 1 6 आणि 10 16 1 म्हणजे 16 1 बरोबर 480. मला 1ची किंमत काढायची आहे, 16 तिकडे जाईल भागिले होईल. हे बेसिकली आहे सगळं, लक्षात घ्या. भागिले 16, भाग लावा, 16 16 16 48 वरची 0 म्हणजे 1ची किंमत आहे 30. म्हणजे त्या व्यक्तीकडं प्रत्येक प्रकारच्या नोटा आहेत 30. पण प्रश्न काय विचारला, तर त्याच्याकडील नोटांची संख्या किती असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे 30 हे पर्यायात असेल, पण ते चुकीचं उत्तर असेल. कारण का, त्यांनी प्रत्येक प्रकारच्या नोटा किती असं जर म्हटले असते तर 30 होतं. पण एकूण नोटांची संख्या किती असं जर विचारलं तर 3 प्रकारच्या नोटा आहेत, त्यामुळे एकूण नोटा असतील 30 गुणिले 3 बरोबर 90. म्हणजे 90 नोटा त्याच्याकडे असल्या पाहिजेत, एकूण नोटा. कारण प्रश्न विचारला तो एकूण नोटाचा विचारलेला आहे. तर प्रश्न काय विचारला हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे. प्रश्न असा आहे, 30 ते 39 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. 30 ते 39 असं दिलेलं आहे. 30 ते 39 पहा आता, 30 ते 39, 30 ते 39 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. नैसर्गिक संख्या म्हणजे आता सम विषम सगळ्या आल्या. मग आता ही बेरीज करण्यासाठी एक सूत्र आहे. काय सूत्र आहे, तर जर संख्या मधून असतील म्हणजे दरम्यानच्या आहेत ना, 30 ते 39च्या दरम्यानच्या संख्या आहेत त्या, आणि त्यामुळं तिथं सूत्र आहे बेरीज. त्याची बेरीज करण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे, बेरीज बरोबर पहिली संख्या म्हणजे पहिली नैसर्गिक संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, एकूण संख्या. आता झालं, ह्यात किंमत बघूया. पहिली आपल्याला माहित आहे 30 आहे, अधिक शेवटची आपल्याला माहित आहे 39 आहे, भागिले 2 सूत्रातला आहे, गुणिले एकूण संख्या. आता 30 ते 39 पर्यंत एकूण संख्या किती आहेत, 10 संख्या आहेत. तुम्ही तोंडी पण मोजू शकता, त्याला सूत्र पण आहे. जर समजा लांबला तर मोठा आकडा असेल तर मग आपल्याकडे सूत्र आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. या नियमाने या सूत्राने दरम्यानच्या संख्या निघतात, त्याने काढल्या तरी तुमच्या 10 येतील. तर ह्या 30 ते 39 पर्यंत 10 संख्या आहेत, किंवा तुम्ही हाताच्या बोटावर सुद्धा मोजू शकता. 30 31 32 33 34 35 36 37 38 39 10 संख्या येतील, म्हणजे गुणिले 10. आणि आता कॅल्क्युलेशन करू, ह्या दोघांची बेरीज आहे, बेरीज करून घेतो. 30 आणि 39, 30 आणि 30 60 म्हणजे 69, म्हणजे 69 बेरीज येईल. आणि ह्या दोन ह्याला भाग लावला, 1 के 2 म्हणजे 5 10 म्हणजे गुणिले 5. आता फक्त हा गुणाकार करायचा आहे, 5 ने गुणायचा आहे, गुणाकार करतो. 5 ने 45, 4 ने 4 आणि 5 × 30 आणि 4 34, म्हणजेच 345 ही त्यांची बेरीज असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे. पुढचा प्रश्न आहे 4/5. प्रश्न लिहितो, कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे तो, आकडेमोडचा. तर प्रश्न असा आहे 4/5, 4/5 भागिले 7/15, 7/15 चा 8/9 चा 8/9 चे उत्तर किती, चे उत्तर किती असा प्रश्न आहे. तर काय नाही, आपल्याला माहिती आहे भागिले असलं, भागिलेला भागिले उलटून गुणिले करायचं.
आणि 4 टाइम गुणाकार. मग मी एकत्रित मांडतो म्हणजे 4/5 उलटून गुणिले म्हणजे हे 15 वर जाईल, 7 खाली येईल म्हणजे 15 वर गेलं, 7 खाली आलं आणि गुणिले 8/9. लावा भाग, जसा भाग लागेल तेवढा लावायचा, राहिलेलं त्याचं आपण गुणाकार करावा लागतो. अंशाचा अंशाला, छेदाचा छेदाला गुणाकार करतात. तिरकस काय भाग गेला तर लावूया. लागतोय भाग 5×1=5 आणि 5×3=15. संपला. आता भाग लागण्याची कॅपॅसिटी संपली, कारण इथं 7 आहे, 8 आहे, 4 आहे, 9 आहे, काहीच भाग लागत नाही. अंशाचा छेदाचा काय भागाचा ताळमेळ नाही आहे. आता गुणाकार करून घ्यायचा. मी गुणाकार करून घेतो. 4×3=12 म्हणजे गुणाकार कशाचा आहे बघा, 4×3=8 हा अंशस्थानी गुणाकार आहे आणि छेदस्थानी आहे 9×7=63. 63 झालं. आता आपण पुढं जाऊया. म्हणजे आता भाग लागतोय का बघा, तर इथं भाग लागतोय. सॉरी, इथं भाग लागत होता, इथं 3, इथं लावतो मी आता 3 भाग. 3×1=3, 3×2=6, 3×1=3 म्हणजे तुमचा वर आलं 8×32 आणि खाली आलं 21. आता हे उत्तर आहे आपलं, बरोबर. पण पर्यायामध्ये जर काय केलं त्यांनी, तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला असेल तर आपल्याला पूर्णांक दिलं म्हणजे जसं पर्याय तसं उत्तर द्यायचं आता आपल्याला. तर 21 32ला जवळचा भाग कुठला बसणार आहे, तर 1चाच बसणार आहे. 21×1=21 म्हणजे 1चा पूर्ण भाग बसेल. आता 32मधून 21, 32मधून काय करायचं आहे, 21 वजा करायचा आहे म्हणजे किती येणार आहे, 11. म्हणजेच तुम्हाला येणार आहे 11/21 म्हणजे तुमचं हे उत्तर आहे. हे पण उत्तरच आहे. पण जर का पर्याय असा दिला असेल तर हे उत्तर, असा दिला असेल तर हे उत्तर, कदाचित पॉईंटमध्ये दिला असेल तर पॉईंटमध्ये करून उत्तर काढावं लागेल. अशा पद्धतीनं अशी उदाहरणं असतात. त्यानंतर पुढचा एक प्रश्न कसा आहे पहा. प्रश्न असा आहे, समान व्यासाचे 15 पंप एका टाकीस 7 दिवसात पूर्णपणे भरतात. जर ती टाकी 5 दिवसात भरावायची असेल तर आणखी किती पंप लावावे लागतील. प्रश्न समजून घ्या. प्रश्न मी सावकाश वाचतो. समान व्यासाचे 15 पंप एका टाकीस 7 दिवसात भरतात. जर ती टाकी 5 दिवसात भरायची असेल तर आणखी किती पंप लावावे लागतील. साधं सोपं उदाहरण आहे, कारण टाकी तीच आहे, फक्त बदल होणार आहे त्या नळाच्या संख्येमध्ये. हां, मग व्यास तर समानच आहे म्हणून सांगितले. मग आता पहिल्या बैठकीमध्ये 15 पंप 7 दिवसात म्हणजे 15 पंप 7 दिवसात टाकी भरती. तर आता त्यांनी सांगितले की 5 दिवसात टाकी भरायची आहे. मग 5 दिवसात भरायचे आहे तर किती पंप वाढवावे लागतील. मग आता बघूया. मग आता दिवस किती, 5, पंप किती माहीत नाही ना, 1 समान झालं. मग आता कॅल्क्युलेशन करू, उत्तर काढूया. म्हणजे 15 गुणिले 7 हे 5 इकडं आलं, भागिले झालं, बरोबर 100. 5×1=5, 5×3=15 म्हणजे 1ची किंमत आली किती, 21. 21 पंप लावावे लागतील. पण प्रश्न काय विचारलाय, किती पंप वाढवावे लागतील. म्हणजे उत्तर हे नव्हे, 21 पंप लागणार 5 दिवसात ती टाकी भरण्यासाठी. पण ऑलरेडी पहिले होते ना 15, म्हणजे वाढवायचे आहेत किती, तर वाढवायचे आहेत फक्त 6 पंप. म्हणजेच वाढणारे पंप किती असणार आहेत, 21 + 15 म्हणजेच 6 पंप वाढवावे लागतील. त्याचं उत्तर असेल 6. 21 नव्हे, कारण 21 पंप लागतील. पण त्याने विचारले वाढवावे किती लागतील, कारण पहिले 15 होते. हा कॉमन सेन्स लक्षात घ्या, कारण इथं चुकतं. कारण पर्यायामध्ये ही दोन्ही उत्तर असतात, 21 पण असतं आणि 6 पण असतं. कन्फ्यूज करणारे पर्याय असतात बाळांनो. आणि त्यामुळं प्रश्न विचारलाय काय हे काळजीपूर्वक समजून गेलं, कारण आपण काही वेळेला बरोबर उत्तर काढून सुद्धा आपण चुकीचा पर्याय निवडतो. हे लक्षात घ्या. अशा चुका होतात आणि म्हणून हे तुम्हाला मी वारंवार सांगत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. एका चौरसाच्या बाजू 25% वाढ केली, म्हणजे 25% वाढ केली तर त्याचं क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल, असा प्रश्न आहे. समजा मूळ चौरसाची बाजू मी 100 असं गृहीत धरलं, तर बाजू जर 100 मी धरत असेल तर त्याचं जे क्षेत्रफळ असेल, तर क्षेत्रफळ असेल 100चा वर्ग. तुम्ही कुठलीही संख्या घेऊ शकता, पण मी 100 घेतले सोयीस्कर म्हणून. त्यानंतर 100ची वाढ 25% होणार, म्हणजे नवीन जे होणार ते बाजू होणार 125. मग त्याचं क्षेत्रफळ होणार तो 125चा वर्ग. आणि 125चा जो वर्ग आहे तो येतो 156.25. 156.25 हा वर्ग आहे. हा डायरेक्ट केलेला आहे. तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ असा जो टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये मी वर्ग करण्याच्या टेक्निक्स हे शिकवलेले आहेत. म्हणजे तोंडी वर्ग कसा करायचा फास्ट, तर आता तो त्याचा वर्ग येतो. आता आपल्याला कितीने वाढ झाली हे शोधायला ह्या 15,725 मधून 10,000 वजा करावं लागेल. म्हणजे मी 10,000 वजा करतोय बघा. हे 10,000 मी वजा केलं म्हणजे तुम्हाला मिळेल इथं 5, हे 2, हे 6, हे 5, हे 1 ला गेले 0. म्हणजे 56
25 एवढी वाढ होणार आहे. मग शेकडा किती वाढ होईल असं विचारले आपल्याला. मग आता त्याचं आपण वाढ काढूया. म्हणजे 10,000 होते त्याचे एवढे वाढले. मग किती वाढले? 56 25 वाढले. म्हणजे 56 25 भागिले 10,000 म्हणजे 10,000 मध्ये एवढी वाढ. तर 100ला किती म्हणजे गुणिले 100. ह्या 2 शून्य गेल्या आणि ह्याला 100 भाग लावला तर तुमचं उत्तर असेल 56.25%. म्हणजे जी काही वाढ होणार आहे ती 56.25% असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असा प्रश्न विचारला आहे. इथं मी हे तुम्हाला उदाहरण सोडून दाखवतो. पहा, असं अपूर्णांक देतात आणि लहान किंवा मोठ्या विचारतात असे उदाहरणं पडतात. तर हे समजून घ्या उदाहरण मी लिहितोय. पहिला पर्याय आहे 18/19. दुसरा आहे 22/37. 22/37. तिसरा 6/7. 6/7 आणि चौथा जो आहे तो आहे 31/32. 31/32. आता पहा, ही उदाहरणं फास्ट कशी सोडवायची असतात. फास्ट म्हणजे जलद गतीनं कमीत कमी कॅल्क्युलेशन करून, नाहीतर मग आपल्याला त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करून मग तुलना करावी लागेल. कारण आपल्याला सगळ्यात लहान किंवा सगळ्यात मोठा विचारतात किंवा चढता उतरता क्रमसुद्धा लावायला सांगतात. असा सुद्धा प्रश्न असतो. तर पाहूयात आपण इथं काय करायचं. एकदम सोपी पद्धत काय आहे. तर तुम्ही काय करायचं, प्रत्येक अपूर्णांकाचा अंशामध्ये आणि छेदामध्ये असणारा फरक घ्यायचा. अंशामध्ये आणि छेदामध्ये असणारा फरक म्हणजे आता बघा 19 - 18 म्हणजे 1चा फरक. हे फरक आहेत सगळे लक्षात घ्या. अंश आणि छेदामधले फरक लिहितो आता मी ओळीनं. आता या दोघांच्या मध्ये कितीचा फरक आहे. 37 मधून 22 गेले म्हणजे 15चा फरक आहे. इथं 15चा फरक आहे. या दोघांमध्ये 7 मधून 6 गेले 1चा फरक आहे. या दोघांमध्ये 32 मधून 31 गेले 1चा फरक आहे. आता जेव्हा मोठा फरक असतो लक्षात घ्या, फरक जिथं जास्त तो अपूर्णांक हा सर्वात लहान असतो. हा लक्षात घ्या. म्हणजे ज्याचा फरक हा जास्त. आता इथं सगळा 15 फरक आहे. 22/37 चा फरक हा 15 आहे. बाकीच्यांचा 1 आहे. म्हणजे आपल्याला विचारलाय कुठला, तर सर्वात लहान कोणता. तर सर्वात लहान असेल तो ज्याचा फरक जास्त तो सर्वात लहान असतो. आणि मोठा काढण्यासाठी जितका फरक कमी तो तेवढा मोठा असतो. त्यामुळं याचं उत्तर आहे की 22/37 कारण याचा फरक आहे 15. लक्षात. पुढचं उदाहरण पाहता. पुढचं उदाहरण असं आहे. एका संख्येचा 42% पूर्ण उदाहरण वाचतो पहा. एका संख्येचा 42% व 28% यातील फरक 210 आहे. म्हणजे 42% व 28% यातला फरक 210. यातील फरक 210 आहे. शॉर्टकटमध्ये उदाहरण लिहिले मी. तर त्या संख्येचा 63% किती असेल. मग त्या संख्येचा 63% किती असा प्रश्न आपल्याला विचारले. ठीक आहे, ते 63% आता बाजूला ठेवूया आपण. आपल्याला हे शोधायला पाहिजे की एक संख्या अशी आहे की त्याच संख्येचा जर 42% आणि 28% घेतला तर त्यात फरक येतो 210चा. झालं उदाहरण माझं संपलं. मी काय करतो ती संख्या समजा. आता समजूया आपण ॲज्युम करूया की संख्या 100 असं समजलं. म्हणजे ती संख्या 100 मांडली. आता ती खरी संख्या नव्हे, आपण शोधायची आहे. हां, मग जर ती संख्या 100 असं समजलं, ती संख्या 100 समजू आपण. 100 समजूया. लिहितो मी व्यवस्थित. समजूया. मग काय होणार, तर 100चं 42% म्हणजे किती होणार 42 आणि 100चा 28% म्हणजे किती होणार 28 म्हणजे 28. मग ह्यांची वजाबाकी केली. 42 मधून 28 गेले म्हणजे किती येते बघा. 2 मधून 8 गेले म्हणजे 12तून 8 गेले 4. हा परत गेला म्हणजे 14. म्हणजे 14 फरक आला. म्हणजे जर 100 संख्या असली तर 14चा फरक. मग आता त्यांनी फरक दिला किती 210. मग संख्या कोणती. मग आता बघा संख्या 100 संख्या जर असेल तर फरक किती येतो 14 फरक. असं आपल्या लॉजिकली मांडायचं. पण आता संख्या कुठली माहित नाही म्हणजे संख्या x. मग फरक किती, तर फरक दिलेला आहे. किती दिलाय 210. हे 210. आता तिरकस गुणाकार करतो आपण, आपल्याला माहिती आहे. मग तिरकस गुणाकार केला म्हणजे x गुणिले 14 बरोबर 210 गुणिले 100. हे 14 तिकडे जाईल भागिले होईल. भाग लावतो म्हणजे x बरोबर 210 गुणिले 100 भागिले 14. भाग लावतो मी 7 मी भाग लावतो. 7 दुणे 14 7 त्रिक 21 वरची 0. परत बेने भाग लावतो. 2 एक्के 2
आणि बेके बेहा आणि 15 म्हणजे 1500 म्हणजे संख्या कुठली आहे ती 1500 संख्या आहे. पण प्रश्न काय विचारला आहे तर त्याचं 63% म्हणजे त्या संख्येचं 63% किती म्हणजे 1500चं 63% मला काढायचं आहे. आणि म्हणून आपल्याला जे काय उत्तर विचारलेलं आहे इष्ट उत्तर आपलं काय असणार आहे तर 1500 गुणिले 63/100. कारण का तर त्याचा टक्के काढायचा. टक्के म्हटलं की छेद 100. चला कॅल्क्युलेशन करूया. ह्या 2 शून्य निघून गेल्या. 15 बघता गुणायचा आहे. 15चा पाडा म्हणायचा आहे. 15 त्रिक 45 असे 5 हा चालले 4 15 सक 90 आणि 4 94 म्हणजे तुमचं आहे 945 ही ती संख्या असली पाहिजे. हे त्याचं उत्तर आहे. आता पाहूया पुढचा प्रश्न. तर ज्या मुलांच्याकडं PDF आलेला आहे प्रश्न आलेले आहे तर त्यांच्यासाठी सूचना आहे. तो प्रश्न 20वा जो तुम्हाला जो आलेला आहे ते चुकून टाईप करताना मूळ प्रश्नामध्ये थोडासा चेंज झालेला आहे. म्हणजे प्रश्न असा होता की एका हॉटेलमध्ये दिवसाला 112 किलोग्राम तांदूळ लागतो तर 69 दिवसासाठी किती तांदूळ लागेल असा प्रश्न दिला गेला आहे. परंतु त्या ठिकाणी मग हा प्रश्न तोंडी आहे. म्हणजे मग काय होणार आहे तर दिवसाला 112 तर मग 69 दिवसासाठी किती लागेल असं ते दिलं होतं प्रश्नामध्ये आणि त्याचे पर्यायही दिले होते. परंतु प्रश्न असा आहे की एका हॉटेलमध्ये दिवसाऐवजी आठवड्याला 112 असं विचारलं. म्हणजे आठवड्याला 112 असा प्रश्न आहे तो. तर आठवड्याला जे तांदूळ आहे ते 112 आणि त्यामुळं ह्याचं उत्तर येणार आहे 112. कसं येते पहा. मग आता 112 दिवस आहे मग त्याचे आठवडे केले तर त्याचे जर आठवडे केले तर तुम्हाला मिळेल 112/7 आणि आता विचारले किती दिवसाचं तर 69 दिवसाचं म्हणून त्याला गुणिले 69 आपल्याला करायला लागेल. म्हणजे गुणिले 69. आता फक्त भाग लावायचा म्हणजे हे आठवडे निघणार आहे त्यातनं. म्हणजे मी आता डायरेक्टच कॅल्क्युलेशन करतोय. भाग लावतो बघा. 7 एके 7 7 एके 7 11तून 7 गेले राहिले 4 42 झाले 7 सकून 42 म्हणजे 16 गुणिले 69 याचं जे काय उत्तर येईल ते उत्तर तुमचं उत्तर असणार आहे. मग आता आपण गुणाकार करूया. 16 9 44 44 4 हा चालाले 14 आणि 16 सक 96 म्हणजे 96 आणि 14 म्हणजे 110 म्हणजे तुम्हाला मिळेल 1104 हे त्याचं उत्तर आहे. हे पर्यायामध्ये आहे. फक्त तिथं जी मिस्टेक झाली होती ती दुरुस्त करून घ्या आणि ज्यांच्याकडे बरोबर आले त्यांचं ते बरोबर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की क्वेश्चन नंबर म्हणजे पुढचा 21वा प्रश्न आहे तो प्रश्न काय पहा. साखरेचा भाव 10% कमी झाला. यामुळे पहिल्या किमतीत मिळणारी 18 क्विंटल साखर आत्ताच्या किमतीनुसार त्याच रकमेत किती क्विंटल मिळेल असा प्रश्न आहे. प्रश्न समजून घ्या. म्हणजे साखरेचा भाव 10% कमी झाला. पाहता साखरेचा भाव 10% कमी झाला. कमी होत नाही कधी व्यवहारामध्ये पण आता इथं उदाहरणात आहे तर कमी झाला असं समजूया आपण. 10% कमी झाला. मग ज्यावेळेला आम्ही साखर आणायचो तेव्हा आम्हाला 18 क्विंटल साखर येत होती. मग आत्ताच्या नवीन भाव कमी झाल्यावर किती साखर मिळणार. म्हणजे जर समजा 100 रुपयाला साखर असेल किलो तर 10% कमी होणार म्हणजे 90ला होणार नाही का. मग आता 100 रुपये जर मी धरलं तर 18 क्विंटल साखर येण्यासाठी किती पैसे होणार. 18 क्विंटलचे होणार 18 गुणिले 100 म्हणजे 1800 रुपये लागत होते मला. 1800 रुपयात मला किती यायची साखर 18 क्विंटल यायची. आता तो भाव कमी झाला मग नवीन भाव काय झाला 10% कमी म्हणजे 100चे 90 झाले. मग आता ह्याला भागिले मी 90 करणार म्हणजे ह्या 0 0 गेली 9 1 9 9 2 18 वरचे 0 म्हणजे आता साखर किती येणार आता 20 क्विंटल साखर येणार त्याच रकमेमध्ये. म्हणजे 1800 रुपयाला मी पहिला किती आणायचो तर 18 क्विंटल आणायचो. पण भाव झाला कमी 10%. मग आता 1800 रुपयातच मला साखर किती येणार आहे तर आता 20 क्विंटल येणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न कसा आहे पहा. एका शाळेतील 850 विद्यार्थ्यांपैकी 44% क्रिकेट 28% हॉकी व 10% कबड्डी खेळतात तर बाकी विद्यार्थी कोणताच खेळ खेळत नाहीत तर न खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती.
न खेळ खेळणारे विद्यार्थी विचारलेले आहेत. तर आता उदाहरण आपण करूया. एकूण विद्यार्थी आहेत 850. हे लॉजिकली उदाहरण आहे, तोंडी सोडवायचं आहे, तरी पण व्यवस्थित समजून घ्या. एकूण विद्यार्थी संख्या आहे 850. हे एकूण विद्यार्थी आहेत, एकूण टोटल. आता आकडे दिले ती टक्केवारीमध्ये दिलेली आहे. 44% क्रिकेट. आता क्रिकेट 44%. त्यानंतर हॉकी 28%. हॉकी 28%. आणि कबड्डीचा आकडा दिला आहे 10%. कबड्डी 10%. हे 10%. आता आपण काय करूया, ही टक्केवारी दिलेली आहे, पण एकूण मुलं एवढी आहेत आणि बाकीची जी मुलं आहेत ना ती कोणताच खेळ खेळत नाही असं म्हटलंय त्यांनी. तर न खेळणाऱ्यांची संख्या आपल्याला विचारलेली. ठीक आहे, आपण बघूया काय करू. समजा 100 मुलं आहेत. 100 मुलं आहेत तर त्याच्यामध्ये ही मिळून खेळणारी किती आहे ती मोजूया ना आपण. बघा, म्हणजे 100पैकी 44 क्रिकेट, 28 हॉकी, 10 कबड्डी, बेरीज केली 8 आणि 4 1202, 4 आणि 1, 1 आणि 1 2, 2 2 4, 4 2 6, म्हणजे किती मुलं आली बघा. 8 आणि 4 1202, 4 आणि 1, 1 आणि 1 2, 2 2 4, 4 आणि 4 8, म्हणजे एकूण 82 मुलं आहेत ती कुठला तरी खेळ खेळतात, म्हणजे खेळणारी आहे. मग जर 100पैकी 82 खेळतात तर न खेळणारी किती असतील, तर 100 मधून 82 वजा केल्यावर किती राहते पहा. 100 वजा 82 म्हणजेच इथं राहणार आहे 18. म्हणजे 18 मुलं आहेत ना ही खेळत नाहीत, कुठलाच खेळ खेळत नाहीत. 100 असतील तर 18 न खेळणारी आहेत, 100 असतील तर 18 न खेळणारी आहेत. मग आम्हाला प्रश्न काय विचारलाय, 850 आहेत, मग न खेळणारी किती. मग झालं ना, आपण कॉमन सेन्स वापरू. मग पहा, आता मी इथंच लिहितो, 100 असतील तर 18 न खेळणारी. आता एकूण मुलं किती आहेत 850, मग न खेळणारी किती माहित नाही, x करा तिरकस गुणाकार, म्हणजे असा गुणाकार होईल. म्हणजेच तुम्हाला मिळेल x गुणिले 100 बरोबर 850 गुणिले 18. मग आता हे 100 तिकडे जायला भागिले होईल, जे तुम्हाला उत्तर मिळेल x बरोबर 850 गुणिले 18 भागिले 100. ह्या शून्याला हे शून्य जाईल. आता भाग बसेल, 5 ने भाग लावतो. 5 दुणे 10, 5 एके 5 राहिले 3, 5 7 35, परत दोन्ही भाग लागेल 2 एके 2 आणि 92 18. आणि मग आता आपल्याला गुणाकार मिळणार आहे 17 गुणिले 9, म्हणजेच आपली x ची किंमत असेल x बरोबर 17 9 53 असे, म्हणजे 153 मुलं असतील की जी मुलं कोणताच खेळ खेळत नसतील. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. सरळ व्याजाच्या कोणत्या दराने 750 रुपयाचे 5 वर्षात 900 रुपये होतील. म्हणजे सरळ व्याजाचा दर विचारलेला आहे, आपल्याला मुद्दल दिलेली आहे आणि रास पण दिलेली आहे. मग व्याज काढूया. प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. तर पहा, दर आपल्याला विचारलेला आहे, मुद्दल दिली आहे, म्हणजे मुद्दल 750 रुपये, रास दिली आहे 900 रुपये, म्हणजे 900 रुपये होतील असं त्यांनी म्हणाले ना, 900 रुपये होतील. आणि आपल्याला मुदत दिलेली आहे, मुदत 5 वर्ष, आणि विचारले ते आपल्याला दर विचारला आहे. मग आता आपल्याला माहिती आहे सरळ व्याजाचं सूत्र आहे व्याज बरोबर, म्हणजे सरळ व्याज बरोबर मुद्दल किती आहे 750 गुणिले मुदत किती आहे 5, व्याजाचा दर शोधायचा आहे भागिले 100 सूत्रातला आहे. पण इथं जे व्याज आहे ते व्याज आम्हाला माहिती आहे का 900 रुपये रास होत्या, म्हणजे हातात 900 येतात नाही का, म्हणजे ती व्याजासहित रक्कम आहे. म्हणजे त्यातून जर 750 मी वजा केले तर वरची जी रक्कम आहे ती जी आहे ती व्याजाची रक्कम आहे. म्हणजे 900 मधून 750 वजा केल्यानंतर किती रुपये मिळतात 150 रुपये येतं, म्हणजे 150 रुपये व्याज. आणि मग आता झालं, इथं व्याजाची किंमत मी भरली. आता परत एकदा सगळं लिहितो, कॅल्क्युलेशन करू. ह्या शून्याला शून्य इथं काढतो, हे सगळं इकडे घेतो. इथं 150 आहे, हे 75 खाली आलं, हे 5 पण खाली आलं, आणि हे 10 होतं हे वर गेलं, म्हणजे 10 इथं घेतो गुणिले 10 आणि बरोबर व्याजाचा दर. आता फक्त कॅल्क्युलेशन करू. 75 के 75, 75 दुणे 150, 5 एके 5, 5 दुणे 10, म्हणजे 2 दुणे 4, म्हणजे व्याजाचा दर होता तो होता 4%, म्हणजे व्याजाचा दर असेल
4%. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे, 130 मीटर लांबी असणारी रेल्वे एका बोगद्यास 90 किमी प्रति तास या वेगाने 21 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती? पहा, रेल्वेचं उदाहरण आहे, व्यवस्थित मी समजावून देतो, सोपं आहे. तर ज्या मुलांना कन्सेप्ट माहीत नाही आहे त्यांना हे प्रकरणच आहे, आपण तिथं सगळं घेतलेलं आहे. तर पहा, रेल्वे जेव्हा, म्हणजे उदाहरण समजून घ्या, रेल्वे जेव्हा एखादा पूल किंवा बोगदा किंवा प्लॅटफॉर्म अशी लांब लचक बाब असते ना, आणि ती जेव्हा ओलांडते तेव्हा तिला जे अंतर जावं लागतं ते अंतर म्हणजे तिची स्वतःची लांबी अधिक तो बोगदा असेल, पूल असेल, प्लॅटफॉर्म असेल त्याची लांबी ह्यांची बेरीज होती. त्यामुळं इथं अंतर घेताना आपण अंतर बरोबर, आता रेल्वेची लांबी त्यांनी दिलेलीच आहे, रेल्वेची लांबी आपल्याला प्रश्नात दिलेली आहे, 130 आहे. 130 लांबीची रेल्वे आहे, 130 मीटर लांबीची रेल्वे आहे. आता ती ओलांडते काय, तर बोगदा ओलांडते. मग आता बोगदा ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी आपल्याला विचारली, पण आता बोगद्याची लांबी आपल्याला माहीत नाही. म्हणजे बोगदा समजा एक्सचा आहे, म्हणजे 130 अधिक एक्स हे अंतर असेल. आता आपल्याला वेळ दिलेली आहे 21 सेकंदात आणि गाडीचा वेग दिलेला आहे, म्हणजे वेग किती दिला आहे तिथं लिहितो मी, वेग बरोबर 90 किलोमीटर पर आवर आणि वेळ 21 सेकंद आणि हे आहे किलोमीटर पर आवर. आणि मग आपल्याला काढायची आहे बोगद्याची लांबी. तर आता पहा उदाहरण कसं करायचं. आपल्याला माहिती आहे अंतर बरोबर काय सूत्र आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता वेग माहिती आहे आपल्याकडं, वेळ माहिती आहे आपल्याकडं, अंतर माहिती आहे आपल्याकडं. अंतर आहे 130 अधिक एक्स. 130 अधिक एक्स काय आहे, तर 130 रेल्वेची लांबी, एक्स बोगद्याची लांबी. जर बोगदा ओलांडत असेल तर तिला कापावं लागणार अंतर, म्हणजे त्या बोगद्याचे आणि त्या रेल्वेची लांबी यांची बेरीज असते. आणि मग आता ही बेरीज मांडली मी, म्हणजे 130 अधिक एक्स बरोबर वेग आहे 90 किलोमीटर प्रति तास आणि वेळ आहे 21 सेकंद. आता काय झालं, ह्याचे एकमेकांना समान नाहीत ना, कारण वेग जो आहे ना 90 किलोमीटर प्रति तास आहे आणि वेळ आहे सेकंदात आहे. म्हणजे मला काय केलं पाहिजे, तर एक तर त्या सेकंदाचे तास केले पाहिजे. पण यासाठी काय करायचं, जर काय एककात फरक आला तर आपण अंतर काढताना काय करतात, 5/18 गुणायचं आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून याला मी 5/18 गुणलं, 5/18. आता हे 5/18च का, हा जो प्रश्न आहे याचं उत्तर त्या टॉपिकमध्ये आहे. ज्या काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण ह्या रेल्वेची स्पेसिफिक बरीचशीच गणितं घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळे बारकावे सांगितलेले आहेत की हे 5/18 का येतं आणि 18/5 कधी येतं आणि 5/18 कधी येतं, तर ते तुम्ही पाहून घ्यायचं, म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांनी. तर आता पहा आपण कॅल्क्युलेशन करूया. 18 × 18 18×5 आता हा वरचा सगळ्यांचा गुणाकार आहे तो आपल्याला करावा लागेल. म्हणजे हे 130 अधिक एक्स बरोबर गुणाकार करतो, 5×5 25, 25 गुणिले 21 गुणाकार करतोय मी, 25 × 25 असे 5, हा 4 आणि 2, 25 2 50 आणि 2 52, म्हणजे 525 आणि इकडं आहे 130 अधिक एक्स. मला एक्सची किंमत काढायची आहे, म्हणजेच मला एक्स बरोबर मिळेल 525 वजा हे 130 तिकडे जाईल वजा होईल 130, वजा बाकी केली, 5 मधून 0 गेले 5, 2 मधून 3 जात नाही, 12तून 3 गेले 9, ह्याच्या परत केला 1 आणि 1 2, 5 मधून 2 गेले 3, म्हणजे 395 मीटर लांबीचा तो बोगदा असला पाहिजे. ह्याचं उत्तर आहे 395 मीटर. आणि आता हे जे काय आपण 25 प्रश्न होते त्यातला शेवटचा प्रश्न आपण पाहतोय. प्रश्न कसा आहे पहा, प्रश्न लिहितोय मी बोर्डवरती. तर प्रश्न असा आहे, हा सूत्रावरचा प्रश्न आहे, असा प्रश्न हमखास विचारतात. तर पहा कसा आहे, 0.89 गुणिले 0.89 गुणिले 0.89 वजा आहे 0.64 गुणिले 0.89 अधिक 0.64 गुणिले 0.64 गुणिले 0.64 असा प्रश्न आहे. सॉरी, प्रश्नामध्ये फक्त हे नाही आहे, हे असा प्रश्न पहा, मी चेंज करतोय थोडंसं, म्हणजे मी चुकून लिहिलं होतं वरती. ह्या 3 आहेत ना, तशा 0.64 असा आहे, 0.64 गुणिले 0.64
गुणिले 0.64 म्हणजे ए घन वजा बी घनच्या नियमातला प्रश्न आहे तो. आणि छेदस्थानी काय पहा तर छेदस्थानी आहे 0.89 गुणिले 0.89 गुणिले 0.89 अधिक 0.64 अधिक 0.64 गुणिले 0.89 अधिक 0.64 गुणिले 0.64. हे आकडे तेच आकडे आहेत, रिपीट झालेत. मी परत एकदा प्रश्न वाचतो, व्यवस्थित लक्षात घ्या. मी लिहिले ते चेक करूया आपण. 0.89 गुणिले 0.89 गुणिले 0.89 वजा 0.64 गुणिले 0.64 गुणिले 0.64 आणि छेदस्थानी 0.89 गुणिले 0.89 अधिक 0.64 गुणिले 0.64 अधिक 0.64 गुणिले 0.64 असा प्रश्न आहे. आणि ह्याचं उत्तर आपल्याला विचारले बरोबर किती. आता उत्तर आपल्याला शोधायचं. तर एवढं मोठं क्वेश्चन करत बसायची गरज नाही, आपल्याला माहिती आहे, कारण त्याच संख्या आहेत. आपण काय करायचं तर हे जे 0.89 आहे ह्याच्यासाठी मी ए हे अक्षर मांडलं आणि 0.64 आहे त्याच्यासाठी मी बी हे अक्षर मांडलं. मग आता इथं माझा ये असं होणार बरोबर. म्हणजे 3 म्हणजे आता मी लिहितो बघा काय होणार. हे ए गुणिले ए तुम्हाला समजा म्हणून मी लिहिले, डायरेक्ट आपण ए घन म्हणू शकतो. हे काय होणार आहे बी होणार आहे म्हणजे वजा बी गुणिले बी. छेदस्थानी काय होणार आहे हे ए गुणिले ए आहे म्हणजे ए गुणिले ए अधिक हे काय होणार आहे ए बी म्हणजे ए गुणिले बी अधिक हे काय होणार आहे बी गुणिले बी. आता मी मांडतो डायरेक्ट काय 3 वेळा ए आहे म्हणजेच ए घन वजा बी घन. छेदस्थानी काय होणार आहे ए वर्ग. हे काय होणार आहे अधिक ए बी आणि हे काय होणार आहे बी वर्ग. मग आता माझ्याकडं ए घन वजा बी घनचं सूत्र आहे. काय सूत्र आहे ते सूत्र इथं वरती लिहितोय पहा. ही जी 7 सूत्र आहेत ही सूत्र अतिशय महत्त्वाची आहेत. ह्याला आपण नित्य समीकरण असं म्हणतो अंकगणितामध्ये. आणि जवळपास 85% अंकगणित हे ह्या नित्य समीकरणावरती चालतं बाळांनो. आणि त्यामुळे ही सूत्र व्यवस्थित समजून घ्यायची. तर ही सूत्र लक्षात कशी ठेवायची असतात. जी जम्बलिंग होतं कारण एकूण जवळपास 10 सूत्र आहेत, त्यातली 7 मुख्य आहेत. त्या 7 मध्ये ही आहे त्या यादीमध्ये. ह्या सूत्रावरती 1 ते 2 प्रश्न हमखास कोणत्याही स्पर्धा परीक्षेला असतो. त्यामुळं ही सूत्र आपल्याला डेफिनेटली लक्षात ठेवावी लागतात. पण लक्षात ठेवण्यासाठी ती तयार कशी होतात आणि ती आपण स्वतः कशी तयार करू शकतो हे आपण तिथं पाहिलेलं आहे. म्हणजे त्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे आपण. सहज रूप देणे किंवा सोपे रूप हा जो टॉपिक आपण घेणार आहोत तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला मी क्लिअर कट व्यवस्थित शिकवलेलं आहे. तर इथं फक्त मी सूत्र मांडतोय. लक्षात घ्या ए घन वजा बी घनचं सूत्र आहे. पहिल्यामध्ये ए घन वजा बी घन याच्यामध्ये पहिला कंस वजाचा काढायचा. तर लिहितो बघा मी ए घन वजा बी घन बरोबर पहिला कंस काढायचा ए वजा बीचा आणि दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं तर ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग असं ते सूत्र आहे. जर इथं अधिक चिन्ह असेल तर इथला कंस अधिक काढायचा आणि हे चिन्ह वजा करायचं. हा असा घनाचा नियम आहे. ह्याच्यामध्ये परत दुसरा नियम असतो की ए अधिक बी कंसाचा घन. तर ते आपण त्या ठिकाणी पाहू. इथं एवढा नियम समजून घ्या. झाला आता हे उदाहरण संपलं. हा नियम जर इथं वापरला तर मला काय मिळणार आहे पहा. तर इथं ते मिळणार मला. इथं काय मिळणार मला ए वजा बी. इथं खाली लिहितो तर लिहितो पहा ए वजा बी वरचा कंस आणि ह्याच्याऐवजी ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग आणि खाली आहे ते ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. आता हे अखंड कंसाला हे अखंड सगळं निघून जाईल. झालं म्हणजे राहिलं काय माझं तर ए वजा बी. आता ए वजा बी मग आता मला उत्तर काढायचं आहे. मग आता मला एची किंमत माहिती आहे मी काय गणित धरली तर 0.89 आणि बीची किंमत किती आहे 0.64. फक्त ही मला आता वजाबाकी करायची आहे कारण हे वजा बी आहे. आता मी एवढं सगळं मानले मला मी उत्तर काढून दाखवतो आणि मग शॉर्टकट सांगतो. आता बघा उत्तर काढूया. 9 मधून 4 गेले 5, 8 मधून 6 गेले 2, पॉईंट तसंच 0 म्हणजे ह्याचं उत्तर आलं 0.25. आता तुम्हाला उदाहरण समजावं म्हणून मी एवढं सगळं मांडलं होतं. आता ह्याचा शॉर्टकट पहा. काहीच करायचं नाही फक्त उदाहरणाकडे पाहायचं. मला दिसतंय की नियम नजरेनं बघायचं की कुठला नियम आहे. 3 वेळा गुणाकार आहे म्हणजे घन आहे.
3 वेळा गुणाकार आहे म्हणजे घन आहे, मध्ये वजा चिन्ह आहे, म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे की हा ए घन वजा बी घन याच्यावरचा प्रश्न आहे. आणि मग हा जर नियम तुम्हाला माहीत असेल तर हे तोंडी सगळं तुम्ही कॅन्सल करायचं. फक्त ज्याला ए धरलाय हे आणि ह्याचं पहिलं पद त्याची वजाबाकी करा, तुमचं उत्तर तयार आहे. हे फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला समोर ठेवलं होतं की जे काही विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांना अजून त्याचं काही बेसिक माहीत नाही आहे, तर त्यांना असं वाटायला नको की सरांनी हे काय उत्तर काढलं, कसं काढलं. तर त्यांचाही विचार करून मी एवढ्या तुम्हाला सगळं पूर्ण उदाहरण करून दाखवलं. पण नियमावरची उदाहरणं ही अशी तोंडीच करायची असतात. फक्त प्रश्न बघायचा कुठल्या नियमात, मग त्यासाठी आपल्याला सगळे नियम माहीत असावे लागतात. तर हे लक्षात असू द्या. तर अशा रीतीनं आज आपण या ठिकाणी जवळपास अंकगणित या विषयाचे 25 प्रश्न की जे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत तर त्याच्यासाठी उपयोगी असणारे असे 25 प्रश्नांचं व्यवस्थित विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिले. तर ज्या मुलांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच आपली तयारी करायची आहे किंवा ज्याला वाटतं किंवा मला काही माझी अजून तयारी व्यवस्थित होत नाही आहे किंवा नेमकं मला सिलेबस माहीत नाही आहे, त्यांनी आमचं जे काही हे चॅनल आहे तर ह्या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओ अपलोड होत असतात. त्याचबरोबर आपलं ॲप्लिकेशन आहे आणि त्याच्यावरती आपण काही बॅचेस अगदी अत्यल्प फीमध्ये चालू केलेले आहेत. तर त्यासाठी पोलीस भरतीची पूर्ण सिलेबसची बॅच आहे. त्यानंतर पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी 2 बॅचेस वेगवेगळ्या केलेल्या आहेत. एक बॅच आहे ती पूर्ण सिलेबसची आहे, म्हणजे जो काही पहिल्या पेपर जो आहे 100 प्रश्नांचा 100 मार्कांचा, तर त्याच्यासाठी म्हणजे त्यातमध्ये GS सुद्धा आहे, जनरल स्टडी म्हणजे सामान्य ज्ञान आणि अंकगणित आणि बुद्धिमापन ह्याची पूर्ण एक बॅच आहे. आणि ज्या मुलांना हे सामान्य ज्ञान नको आहे तर त्यांच्यासाठी स्पेशल एक अंकगणित आणि बुद्धिमापन याच्यावरती म्हणजे 70 प्रश्नांची तयारी ही एक बॅच लॉन्च केलेली आहे. तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल तर तुम्हाला हा जो व्हॉट्सअप नंबर आहे तर 72 49 03 23 23 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा, अधिक माहिती मिळवून घ्या. आणि जास्तीत जास्त जर तुम्ही ह्या बॅचला जर अटॅच झाला किंवा ही बॅच जर तुम्ही घेतली, कारण का बऱ्याच मुलांची गैरसोय होते किंवा आपण क्लासेस करू शकत नाही आहे किंवा अभ्यासिका जॉईन करता येत नाही आहे किंवा योग्य मार्गदर्शन मिळत नाही आहे. काही महिला आहेत, गृहिणी आहेत, त्यांना घर बघत बघत कुठेतरी काहीतरी स्वतःचं करिअर करायची इच्छा असते, मग त्यांच्यासाठी ह्या फॅसिलिटी नसतात. तर ह्या सर्वांसाठी उपयोगी व्हावं यासाठी अतिशय अत्यल्प फीमध्ये तुम्हाला घर बसल्या हा ऑनलाईन कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. तर त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्या. जर तुम्ही ह्या कोर्सला आमच्यासोबत असाल, तुम्ही हा कोर्स घेतला असेल तर तुमची पूर्ण 100% तयारी करून घेण्याची हमी मी स्वतः अंकगणित आणि बुद्धिमापनचा शिक्षक अध्यापक SP तुपे सर हे माझ्या विषयाची तर घेतच आहोत, परंतु आमची जी टीम आहे MTS तर ही पूर्ण टीम तुमच्या पाठीशी असेल आणि तुमची सर्वतोपरी तयारी करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर तुम्ही ती जी काही बॅच आहे तुम्हाला जी योग्य वाटते ती बॅच तुम्ही जॉईन करा, ज्याला माहिती मिळवा. आता आपण पुन्हा जे भेटणार आहोत तर पुढच्या सेशनमध्ये आपण अंकगणिताचे जसे आपण 25 प्रश्न पाहिले तसेच बुद्धिमापनचे 25 प्रश्न आपण पुढच्या सेशनमध्ये पाहू. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.